सन 1882 ची गोष्ट आहे. लातूर जिल्ह्यातील निळंगा तालुक्यात एक छोटेसे गाव होते, बोरगाव. त्या गावात एक अतिशय गरीब कुटुंब राहत होते. चंद्रकांत आणि पार्वती जाधव. त्यांची मुलगी होती शालिनी, वय 8 वर्षे. शालिनी अत्यंत हुशार होती. तिला प्रत्येक गोष्टीत उत्सुकता असायची. हे कसे काम करते, ते का असते, असे प्रश्न तिच्या मनात नेहमी असायचे. गावात एक छोटी शाळा होती. मुले तिथे जात असत. शालिनी त्यांना पाहायची. पाटी, खडू, पुस्तके. तिला वाटायचे, मलाही शिकायचे आहे. पण तिचे बाबा म्हणायचे, शालिनी, मुलींना शाळा नको. तुला घरातले काम शिक. स्वयंपाक कर, भांडी घास. लग्न होईल तेव्हा काम येईल. पण बाबा, मला शिकायचे आहे. मुली शिकून काय करणार? फालतू खर्च. मुलांना शिकवा, ते कमावतील. शालिनीची आई पार्वतीही बाबांच्या बाजूने म्हणायची, शालिनी, बाबांचे ऐक, मुलींना शाळा नको. शालिनी दुःखी व्हायची. पण काय करायचे? एक दिवस शालिनीने एक योजना केली. ती शाळेच्या खिडकीजवळ जाऊन उभी राहायची. आज शिक्षक काय शिकवतात ते ती ऐकायची. अ, आ, इ, ई शिक्षक म्हणायचे. शालिनी मनात पुनरावृत्ती करायची. अ, आ, इ, ई. अशीच ती दररोज जायची. बाबा आईला माहीत नसायचे. शिक्षक गोविंदराव जोशी यांनी एके दिवशी खिडकीकडे पाहिले तर शालिनी तिथे उभी होती. त्यांनी तिला बोलावले, मुली, इकडे ये. शालिनी घाबरली. आत गेली. तू रोज इथे काय येतेस? सर, मला शिकायचे आहे. तू शाळेत काय येत नाहीस? बाबा सोडत नाहीत. गोविंदरावांना दया आली. ठीक आहे, तू रोज ये. खिडकी बाहेरून ऐक. मी तुला शिकवेन. शालिनीचे डोळे चमकले. खरंच सर? हो, पण एक अट, तू खूप मेहनत करशील. करेन सर. पुढच्या महिन्यात शालिनी रोज खिडकीजवळ यायची. गोविंदराव तिच्याकडे विशेष लक्ष देत. ते मोठ्याने बोलत, जेणेकरून शालिनीला ऐकू जावे. शालिनीने अक्षरे शिकली, शब्द शिकले, संख्या शिकल्या. एके दिवशी गोविंदरावांनी तिला एक पुस्तक दिले. हे घे, घरी जाऊन वाच, पण लपवून ठेव. शालिनी खुश झाली. ती पुस्तक घेऊन घरी आली. रात्री सगळे झोपल्यावर दिव्याच्या प्रकाशात वाचायची. पण एक दिवस आई पार्वतीने पाहिले. हे काय आहे? आई, मी. पार्वतीने पुस्तक हिसकावून घेतले. तू शिकतेस? कोणी शिकवले? आई, मला शिकायचे आहे. नाही शिकायचे, समजलेस? पार्वतीने ते पुस्तक फाडून टाकले. शालिनी रडली, पण हार मानली नाही. शालिनीच्या बाबा चंद्रकांताला कळले की मुलगी शाळेजवळ जाते. त्यांनी तिला बोलावले. तू शाळेजवळ का जातेस? बाबा, मला शिकायचे आहे. मला तुझे शिकणे नको, घरातले काम कर. पण बाबा, चंद्रकांताने तिला मारले. बोल नकोस, समजलेस? शालिनीचे डोळे भरून आले, पण तिने काहीच बोलले नाही. त्याच रात्री ती रडत बसली होती. तिला वाटले, मुलगी म्हणून जन्म घेतला म्हणून शिकू नये का? का? पण काहीच उत्तर मिळाले नाही. गोविंदरावांना कळले की शालिनीच्या बाबांनी तिला मारले. ते चंद्रकांताकडे गेले. चंद्रकांत भाऊ, तुमची मुलगी खूप हुशार आहे, तिला शाळेत द्या. नाही, मुलींना शाळा नको. पण का? मुलीही शिकू शकतात. मुली शिकून काय करणार? लग्न होईल, सासरी जाईल, शिकण्याचा काय उपयोग? शिक्षण हा उपयोग नाही, अधिकार आहे प्रत्येकाचा. मास्तरजी, तुमची शाळा बघा, माझ्या घरी नका बोलू. गोविंदराव निराश होऊन परत आले. गोविंदरावांनी दुसरा मार्ग शोधला. ते शालिनीला पुस्तके देऊ लागले, चोरून. शालिनी ती लपवायची आणि रात्री वाचायची. तिने स्वतःहून शिकायला सुरुवात केली. एक एक अक्षर, एक एक शब्द. तिची जिद्द होती, मी शिकणेचच. काही महिन्यात ती साधी वाक्य वाचू लागली, लिहू लागली. गोविंदरावांनी तिला गणितही शिकवायला सुरुवात केली. बेरीज, वजाबाकी, गुणाकार. शालिनीचे मन स्पंजसारखं होतं. जे काही शिकायला मिळे ते शोषून घ्यायचे. शालिनी 12 वर्षांची झाली. बाबांनी तिच्या लग्नाची तयारी सुरू केली. पार्वती, शालिनीचे लग्न लवकर करायला हवे, नाहीतर मोठी होईल. हो, मी शेजारच्या गावात चौकशी करते. शालिनीला हे कळले. ती घाबरली. ती गोविंदरावांकडे धावत गेली. सर, बाबा माझे लग्न करणार आहेत. काय? पण तू अजून लहान आहेस. सर, मला शिकायचे आहे, लग्न नाही करायचे. गोविंदराव विचारात पडले. त्यांना काय करायचे समजेना. शालिनी, मी काहीतरी प्रयत्न करतो. त्याचवेळी गावात एक संत आले. ते स्वामी समर्थांच्या कथा सांगत होते. गोविंदरावांनी ऐकल्या. त्यांना एक विचार आला. ते शालिनीकडे आले. शालिनी, तुला अक्कलकोटला जायचे आहे का? अक्कलकोट? कुठे आहे ते? तिथे स्वामी समर्थ महाराज आहेत. ते महान संत आहेत. ते तुला मदत करतील. पण मी कशी जाणार? बाबा सोडणार नाहीत. गोविंदरावांनी विचार केला. ठीक आहे, मी तुला घेऊन जातो, पण कोणाला सांगू नकोस. शालिनीने होकार दिला. एका पहाटे
गावातील सर्वजण झोपलेले असताना गोविंदराव आणि शालिनी अक्कलकोटच्या दिशेने निघाले. प्रवास लांब होता. शालिनी पहिल्यांदा गावाबाहेर जात होती. तिला सगळे आश्चर्यकारक वाटत होते. रस्त्यात गोविंदराव तिला म्हणाले, "शालिनी, स्वामीजींसमोर तू काय सांगणार?" "मला शिकायचे आहे असे सांगेन. आणि आणि मुलींना शिकण्याचा अधिकार आहे असे सांगेन." गोविंदराव हसले. "तू खूप धाडसी आहेस." 3 दिवसांच्या प्रवासानंतर ते अक्कलकोटला पोहोचले. मठात खूप गर्दी होती. शालिनी घाबरली. "इतके लोक?" गोविंदरावांनी तिचा हात धरला. "घाबरू नकोस." ते पुढे गेले. स्वामी समर्थ आसनावर बसले होते. शालिनीने त्यांच्या पायावर माथा ठेवला. स्वामीजींनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र तेज होते. "तू कोण?" त्यांनी विचारले. "मी शालिनी, बोरगावातून." "काय हवे तुला?" शालिनीने खोल श्वास घेतला. "महाराज, मला शिकायचे आहे." "शिकायचे आहे? मग शाळेत का नाहीस?" "बाबा सोडत नाहीत. म्हणतात मुलींना शाळा नको." स्वामीजी गप्प राहिले. काही क्षण विचार करत राहिले. मग त्यांनी विचारले, "तुला का शिकायचे आहे?" शालिनीने सरळ स्वामीजींच्या डोळ्यात पाहिले. "महाराज, मला वाटते की ज्ञान हाच खरा प्रकाश आहे. ज्याला ज्ञान नाही तो अंधारात आहे. मला अंधारात राहायचे नाही." स्वामीजी प्रभावित झाले. "आणि?" त्यांनी विचारले. "आणि महाराज, मुलगी म्हणून जन्म घेतला म्हणून मला शिकता येणार नाही हे अन्याय आहे. मला वाटते की मुलींनाही मुलांइतकाच अधिकार आहे." गोविंदराव आश्चर्यचकित झाले. "इतक्या लहान वयात ही मुलगी इतके स्पष्ट बोलते?" स्वामीजी हसले. "तू खूप हुशार आहेस शालिनी." "महाराज, मला मदत करा. मला शिकायचे आहे." स्वामीजींनी काही क्षण विचार केला. मग म्हणाले, "शालिनी, तुझी इच्छा पूर्ण होईल. पण तुला खूप संघर्ष करावा लागेल. तयार आहेस?" "हो महाराज." स्वामीजींनी गोविंदरावांकडे वळून पाहिले. "मास्तरजी, तुम्ही चांगले काम करत आहात. पण ही मुलगी फक्त तुमच्या गावातच नाही तर पुढे खूप मोठी होईल. तिला योग्य मार्गदर्शन हवे आहे." "महाराज, मी काय करू?" "तिला पुण्याला न्या. तिथे सावित्रीबाई फुलेंचा विधवाश्रम आहे. तिथे मुलींना शिकवले जाते. तिला तिथे ठेवा." "पण महाराज, तिच्या बाबांची परवानगी?" "परवानगी मिळेल. तिच्या बाबांना मी भेटेन." गोविंदराव आश्चर्यचकित झाले. "तुम्ही?" "हो, मी बोरगावला येतो. तुम्ही परत जा." 2 आठवड्यांनंतर स्वामी समर्थ बोरगावला आले. गावात खळबळ उडाली. "स्वामी समर्थ? इथे?" सर्व गावकरी त्यांच्या दर्शनाला आले. स्वामीजींनी चंद्रकांतला बोलावले. चंद्रकांत घाबरत आला. "महाराज, मला बोलावले?" "हो. तुझी मुलगी शालिनी, तिला शाळेत का घालत नाहीस?" चंद्रकांत धडपडला. "महाराज, ती मुलगी आहे." "मुलगी आहे म्हणून शिकू नये?" "महाराज, मुली शिकून काय करणार?" "मला सांगतो. तिला पुण्याला पाठव. तिथे ती शिकेल." गावातील सर्व लोक ऐकत होते. चंद्रकांत आता नाही म्हणू शकत नव्हता. त्याने होकार दिला. काही दिवसांनंतर शालिनी पुण्याला निघाली. गोविंदरावांच्या सोबतीने. तिच्या आईने रडत तिला निरोप दिला. "बेटा, जा, पण आम्हाला विसरू नकोस." "आई, मी परत येईन. मी शिकेन आणि परत येईन." बाबा चंद्रकांत बोलले नाहीत. फक्त दुरून पाहत राहिले. पुण्याला पोहोचल्यावर शालिनी सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत दाखल झाली. तिथे अनेक मुली होत्या. सगळ्याही शिकण्यासाठी आलेल्या. पहिल्यांदा शालिनीला असे वाटले, मी एकटी नाही. पुढील वर्षात शालिनी खूप शिकली. ती वाचायला शिकली. मराठी, इंग्रजी, लिहायला शिकली. गणित, इतिहास, भूगोल सगळे काही. तिला प्रत्येक विषयात रस होता. ती चांगली विद्यार्थिनी होती. शिक्षिका म्हणायच्या, "शालिनी, तू खूप हुशार आहेस. पुढे तू शिक्षिका होऊ शकतेस." शालिनीला हे ऐकून आनंद होत असे. शिक्षिका, ती स्वतः शिकवू शकेल. पण रात्री तिला गाव आठवायचे. आई बाबा, गोविंदराव मास्तर सगळे आठवायचे. 3 वर्षांनंतर शालिनी पहिल्यांदा गावी परतली. गावकरी तिला पाहून थक्क झाले. ती किती बदलली होती. आत्मविश्वासाने भरलेली, स्पष्ट बोलणारी. ती आपल्या घरी गेली. आईने तिला मिठी मारली. "बेटा, किती मोठी झालीस." बाबा अजूनही थोडे रागावलेले होते, पण त्यांनाही आनंद झाला होता. शालिनी गोविंदरावांना भेटली. "सर, तुमच्यामुळे माझे आयुष्य बदलले." "नाही शालिनी, तुझ्या जिद्दीमुळे. तू हार मानली नाहीस म्हणून." शालिनीने गावातील मुलींना एकत्र केले. त्यांना सांगितले, "तुम्हीही शिकू शकता. मी शिकले, तुम्हीही शिकू शकता." शालिनीने आणखी शिक्षण घेतले. ती शिक्षिका बनली. तिला पहिली नोकरी मिळाली. पुण्यातल्याच एका शाळेत. ती मुलींना शिकवू लागली. तिच्या विद्यार्थिनींना ती सांगायची, "तुम्ही कोणीही कमी नाही.
तुम्ही सगळे काही करू शकता. 5 वर्षांनंतर तिने एक निर्णय घेतला. ती परत गावी जाणार. आपल्या गावात मुलींसाठी शाळा सुरू करणार. शालिनी बोरगावला परतली. यावेळी ती शिक्षिका म्हणून परतली. तिने गावकऱ्यांना सांगितले, मी येथे मुलींसाठी शाळा सुरू करणार आहे. काही जणांनी टाळ्या वाजवल्या, पण बहुतेकांनी विरोध केला. मुलींची शाळा? कोण पाठवणार मुली? शालिनी म्हणाली, जे पाठवतील ते. मी सुरुवात करते. तिने एक छोटीशी खोली भाड्याने घेतली. 2 पाट्या, थोडे खडू, बस, शाळा तयार. पहिल्या दिवशी फक्त 3 मुली आल्या, पण शालिनीने हार मानली नाही. हळूहळू आणखी मुली येऊ लागल्या. महिन्याभरात 10 मुली झाल्या. 1 वर्षानंतर स्वामी समर्थ पुन्हा बोरगावला आले. शालिनी धावत त्यांच्याकडे गेली, पायावर पडली. महाराज, तुम्ही आलात? स्वामीजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. कशी आहेस? खूप चांगली आहे महाराज. तुमच्या आशीर्वादाने मी शिक्षिका झाले आणि आता मी गावात मुलींना शिकवते. किती मुली आहेत? 15. स्वामीजी हसले. फक्त सुरुवात आहे. एक दिवस शेकडो होतील. महाराज, एक गोष्ट सांगा, तुम्ही माझ्यासाठी का केले हे सगळे? स्वामीजी म्हणाले, शालिनी, मी तुझ्यासाठी काहीच केले नाही. तू स्वतःसाठी केलेस. मी फक्त मार्ग दाखवला. चाललीस तू. वर्षे गेली. शालिनीची शाळा मोठी झाली. सरकारने तिला मदत केली. मोठी इमारत मिळाली. आता शेकडो मुली तिथे शिकत होत्या. शालिनीने लग्न केले नाही. तिने आपले आयुष्य मुलींच्या शिक्षणासाठी वाहून घेतले. आज तिच्या शाळेतून शिकलेल्या मुली डॉक्टर, शिक्षिका, वकील झाल्या आहेत. शालिनी म्हातारी झाली, पण अजूनही ती शाळेत जाते, मुलींना प्रेरणा देते. एके दिवशी एक लहान मुलगी तिच्याकडे आली. मॅडम, मला शिकायचे आहे, पण माझे बाबा म्हणतात मुलींना शाळा नको. शालिनीने तिला मिठी मारली. बेटा, मला पण असेच म्हटले होते, पण मी हार मानली नाही. तू पण हार मानू नकोस. शालिनीची कथा आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. 1. शिक्षण हा अधिकार आहे. प्रत्येक मुलीचा, प्रत्येक मुलाचा शिक्षणावर अधिकार आहे. कोणीही तो हिरावून घेऊ शकत नाही. 2. शालिनीने हार मानली नाही. लपून शिकली, संघर्ष केला. जिद्द आणि मेहनतीने सर्व काही शक्य आहे. 3. गोविंदरावांनी शालिनीला मदत केली. चांगला गुरु आयुष्य बदलू शकतो. 4. स्वामी समर्थांनी मार्ग दाखवला, पण चालावे लागले शालिनीलाच. 5. एका मुलीने सुरुवात केली. आज शेकडो मुली शिकत आहेत. बदल घडवून आणणे शक्य आहे. 6. मुली कमकुवत नाहीत. त्यांच्यात अपार शक्ती आहे. फक्त संधी द्यायची. 7. शालिनीने स्वतःसाठी लढा दिला. कोणी तिला देणार नव्हते. तिने स्वतः घेतले. ज्ञान हाच खरा प्रकाश आहे. मुलगा असो वा मुलगी, श्रीमंत असो वा गरीब, सर्वांना ज्ञानाचा अधिकार आहे. जो ज्ञानासाठी लढतो त्याला स्वामी समर्थ नक्कीच मदत करतात. स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ की जय. समर्पण सर्व त्या मुलींना आणि स्त्रियांना ज्यांनी शिक्षणासाठी संघर्ष केला आणि समाजात बदल घडवून आणला. विशेष समर्पण सावित्रीबाई फुले आणि सर्व समाजसुधारकांना.